लाल साडीचं रहस्य. रात्रीचे 12 वाजले होते. सुमन खिडकीतून बाहेर पाहत होती. समोरचं घर अगदी कालोखात होतं, पण अचानक त्या घराच्या बंद खिडकीतून लाल साडीचा पदर हलताना दिसला. सुमनच्या अंगावर काटा आला, कारण त्या घरामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून कोणीही राहिलं नव्हतं. तिने लगेच नवऱ्याला उठवलं. अहो, समोरच्या घरामध्ये कोणीतरी आहे. नवऱ्याने खिडकीमध्ये पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. तुला भात झाला असेल. सुमन गप्प बसली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला समोरच्या घराच्या दरवाजाजवळ काहीतरी दिसलं. लाल साडीचा एक छोटासा तुकडा. त्या दिवसानंतर रोज रात्री 12 वाजता तीच गोष्ट घडू लागली. कधी खिडकीमध्ये लाल साडी, कधी पडद्यामागे लाल साडी आणि कधी घराच्या गच्चीवर उभी असलेली लाल साडी नेसलेली स्त्री. सुमनने शेजारच्या लोकांना विचारलं, तेव्हा तिला समजलं की त्या घरामध्ये पूर्वी माधुरी नावाची एक महिला राहत होती. 1 वर्षापूर्वी ती अचानक घर सोडून गेली होती, पण कुठे गेली होती कोणालाच माहिती नव्हतं. सुमनने माधुरीचा जुना फोटो पाहिला आणि फोटो पाहताच तिच्या हातातून कप खाली पडला. फोटोमधील माधुरी अगदी तीच लाल साडी नेसलेली होती. त्या रात्री सुमनने ठरवलं, आज काहीही झालं तरी ती खिडकीतून नजर हटवणार नाही. 12 वाजले. समोरच्या घराची खिडकी हळूहळू उघडली आणि लाल साडी नेसलेली एक स्त्री खिडकीमध्ये उभी राहिली. पण यावेळी ती स्त्री सुमनकडे पाहत नव्हती. ती फक्त हाताने सुमनच्या घराकडे इशारा करत होती. सुमन घाबरली. तेवढ्यात तिच्या मागून आवाज आला, तुला आता सत्य कळायला हवं. सुमनने मागे वळून पाहिलं. तिचा नवरा उभा होता. त्याच्या हातामध्ये तीच लाल साडी होती. सुमनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ही तुमच्याकडे कशी? नवरा काही बोलला नाही, फक्त म्हणाला, कारण माधुरी त्या घरामध्ये राहत नव्हती. तो थांबला. ती आपल्या घरामध्ये राहत होती. सुमन हादरली. काय? नवऱ्याने खिडकीकडे बोट केलं. समोरच्या घरामध्ये दिसणारी स्त्री माधुरी नाही. सुमनने पुन्हा खिडकीकडे पाहिलं. लाल साडीतील ती स्त्री आता हळूहळू खिडकीतून खाली उतरत होती आणि तिच्या हातामध्ये सुमनचा जुना फोटो होता. फोटोच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं, तुझ्या नवऱ्याला विचार, माधुरीला त्याने शेवटचं कुठे पाहिलं होतं. सुमनने नवऱ्याकडे पाहिलं. तो मात्र आधीच घरातून गायब झाला होता आणि त्या क्षणी समोरच्या बंद घराचा दरवाजा हळूहळू उघडला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.